नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दारूच्या नशेत मित्राचा मारहाणीत मृत्यू. नाशिक ओझर येथील 2 संशयितांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. मृत्यू एकाचे अकराळे फाट्याजवळ कचऱ्यात फेकण्यात आले होते प्रेत. दिंडोरी येथील शिवाजीनगर येथे राहत असलेला दीपक रमेश गांगोडे हा शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरातून बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून आई रंजना गांगोडे यांनी फोन करून विचारपूस केली तर मी 10 मिनिटात घरी येतो असे सांगत मी ओझर येथील मित्र मंगेश पावडे व अक्षय कुवर यांच्यासोबत आहे असे सांगितले. सदर मित्रांसोबत दारू पिऊन किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यावेळी दीपकच्या मानेवर लाथ मारल्याने शरीरातील आतील भागात रक्तस्राव झाल्याने बेशुद्ध अवस्थेत पडला. त्यानंतर त्यास मोटारसायकलवर दिंडोरी नाशिक रोड लगत वनारवाडी शिवारातील राजयोग हॉटेलच्या जवळ कचऱ्यामध्ये टाकून दिले आणि मोटारसायकल घेऊन निघून गेले. बेवारस अवस्थेत असलेले प्रेत पाहून स्थानिक नागरिकांनी पोलिसांना संपर्क केला. पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी तपास करत मृताची ओळख पटवत तातडीने तपास करून मंगेश पावडे व अक्षय कुवर या संशयितांना ताब्यात घेतलंय. मृताची आई रंजना रमेश गांगोडे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिंडोरी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.